नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव रिषभला म्हणतो, रिषभ आपल्याला लवकरात लवकर गडचिरोलीला जायला हवं. तेवढ्यातच तिथे पिंकी येते आणि त्याला म्हणते, कुठे पण जाणार नाही तुम्ही. तर हे ऐकल्यानंतर राघव पिंकीला म्हणतो, ते माझं मी ठरवेन. मी कुठे जायचं किंवा कुठे नाही जायचं हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. तर पिंकी मनाशीच म्हणते की काही झालं तरी राघव दाजींना थांबवायलाच हवं. आता पिंकी ही नाटक करत म्हणते की तुमच्या फॅमिलीला अगोदर माझ्याशी नीट वागायला सांगा. तर राघव पिंकीला म्हणतो की तुम्ही अगोदर नीट वागायला शिका आणि मगच माझ्या फॅमिलीला सांगा आणि आवाज खाली ठेवा. आणि हो, आधी मधूचा हात सोडा. तर लगेच पिंकी मधूचा हात सोडते. तर त्यानंतर राघव मधूला विचारतो, मधू अगं नक्की काय झालं आहे ते मला नीट सांगशील का? तर मधू काही सांगायला जाणारच तेवढ्यातच पिंकी म्हणते, मी सांगते ना, मी सांगते तुम्हाला काय झालं आहे. अहो, तुमची ही मधू मधू करणारी राणी माझ्या मागावर होती. माझं बोलणं चोरून ऐकत होती ही टवळी. तर मधू ही राघवला म्हणते, राघव असं काही झालं नाही, मी फक्त माझा फोन शोधत होती. तर त्यानंतर पिंकी ही मधूला म्हणते, अरे किती खोटं बोलते ही, आणि ती सुद्धा तुमच्यासमोर हिची खोटं बोलायची हिंमतच कशी होती? एवढं कसं काय तू खोटं बोलू शकतेस? तर मधू ही पिंकीला म्हणते की तू खोटं बोलत आहेस. पिंकी मधूला म्हणते की तू खोटं बोलत आहेस. ते दोघांचीही भांडणं चालू होतात. तर राघव मात्र शांतच असतो. तर पिंकी ही राघवला म्हणते की तुम्ही पोलीस आहात ना, मग दाखवा ना तुमचा खाकी इंगा. मी एक सामान्य नागरिक आहे, त्यामुळे माझं संरक्षण करणं ही तुमची ड्युटी आहे. तर राघव पिंकीला म्हणतो, तुम्ही अगोदर शांत व्हाल का आणि आवाज खाली ठेवा. मधू खोटं बोलणार नाही. ती म्हणते ना की ती तिचा फोन घ्यायला आली होती, मग ती तिचा फोनच घ्यायला आली होती. हे ऐकल्यानंतर पिंकी ही राघवला म्हणते, हो का, ती फोन घ्यायला आली होती, परंतु तुम्ही पाहिलं आहे का तिला? तुम्हाला माहीत आहे का काय झालं होतं तिथे? आणि आय विटनेस कोण आहे? एक लक्षात ठेवा, मी आय विटनेस आहे. मी स्वतः तिला हे करताना पाहिलं आहे. त्यामुळे तुम्ही मला प्रोटेक्शन द्यायलाच हवं आणि ती तुमची जबाबदारी आहे. माझ्या जीवाला धोका आहे. तर हे ऐकल्यानंतर रिषभ राघवला म्हणतो, दादा. तर राघव रिषभला म्हणतो, रिषभ मी तुला कॉल करतो, आपण कॉलवरच बोलू. तर रिषभ त्यानंतर तिथून निघून जातो. तर राघव पिंकीला म्हणतो, तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा धोका नाही, मी तुम्हाला रूमपर्यंत सोडतो. हे ऐकल्यानंतर पिंकी ही राघवला म्हणते, वा वा, आता कसं डॅशिंग ठाणेदारासारखं वागत आहात, आणि आजपासून मी तर तुम्हाला ठाणेदारच म्हणणार आहे. तर राघव म्हणतो, या मी तुम्हाला रूमपर्यंत सोडतो. तर पिंकी म्हणते, ठीक आहे, परंतु इथून पुढे तुम्हीच मला प्रोटेक्शन देणार आहात. तर राघव काही न बोलता पिंकीला तिच्या रूममध्ये सोडायला जाणार. हे पाहिल्यानंतर मधू ही राघवला थांबवत असते, परंतु राघव इशाऱ्यानेच मधूला शांत राहायला सांगतो. आता राघव स्वतःच पिंकीचं प्रोटेक्शन करत आहे हे समजल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो. तर राघव हा पिंकीच्या रूमजवळ जात असतानाच पिंकी ही मागे थांबते आणि मधूला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, या पिंकीला हलक्यात घ्यायची चूक करू नकोस. इथून पुढे पिंकीला हलक्यात घेण्याचा विचारसुद्धा आणू नकोस, नाहीतर काय परिणाम भोगावे लागतील याचा विचार कर. आता मधू मात्र शांतच होते. आता पिंकी तिथून निघून गेल्यानंतर मधूला मात्र पिंकीचा खूप राग आलेला असतो. मधू तिच्या रूममध्ये निघून येते, परंतु मधूचा हात खूपच दुखत असतो. आतापर्यंत पिंकीने तिचा दाखवलेला इंगा मधूला आठवत असतं की पिंकी तिला म्हणालेली असते, वस्तू किंवा माणूस आपला नाही तिथे रुमाल टाकून ठेवू नये, असं म्हणत तिचा हात पकडलेला असतो आणि तिला खूप त्रास दिलेला असतो. आता प्रत्येक त्रास मधूला आठवत असतो आणि पिंकीला ती घाबरूनही गेलेली असते. मधूला पिंकीचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच मधू ही पिंकीचा बदला घ्यायचा ठरवते आणि मनाशीच म्हणते, पिंकी तू मला कमी समजू नकोस. तुझी अशी वाट लावेन की तुला कळणारही नाही, आणि जो खेळ तू सुरू केलायस ना, तो आता मी माझ्या पद्धतीने संपवणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा मी रिषभच्या चुकीचं समर्थन करत नाही, परंतु मला इतकंच वाटतं की तू पुन्हा एकदा तुझ्या निर्णयाचा विचार करावा. अगं तू किती वर्ष झाली रिषभला ओळखत आहेस. तर त्यानंतर ऋतुजाही रेश्माला म्हणते, रेश्मा अगं रिषभचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तर रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा अगं जिने तुमच्या मनात हा विचार भरवला ती तर स्वतःच घर सोडून गेली आहे. तर ऋतुजा म्हणू लागते, आणि तेही तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत पळून गेली आहे, आणि तुला खरंच तिचं ऐकायचं आहे का?
तर रुक्मिणी काकू रेश्माला समजावत म्हणतात, रेश्मा अगं किती वर्षांचा तुमचा सहवास आहे, इतक्या वर्षात रिषभ एकदा तरी चुकीचा वागला का? रेश्मा तर काहीच बोलत नाही. तर ऋतुजाही रेश्माला म्हणते, अगं त्याने दुसऱ्या मुलीकडे कधी नजर वर करूनही पाहिलं नाही. तर रेश्मा ही प्रतिउत्तर करत ऋतुजाला म्हणते, एकदा पाहिलं ना, एकदा पाहिलं, तिच्या जवळ गेला, नको तितका जवळ गेला. तर रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा अगं त्याच्याकडून ही चूक नकळतपणे झाली आहे, रेश्मा प्लीज त्याला माफ कर ना. रेश्मा म्हणते, बरोबर आहे तुमचं, तुम्ही तर त्याचीच बाजू घेणार आहात ना. तर रुक्मिणी काकू म्हणतात, नाही गं, अगं तुम्ही दोघांनी आनंदात राहावं एवढीच तर आमची इच्छा आहे. तर रुक्मिणी काकूंना रेश्मा म्हणते की असं तुम्हाला वाटत आहे, आणि जर रिषभला वाटत असतं ना तर त्याने डिवोर्स पेपरवर सहीच केली नसती. तर रुक्मिणी काकू रेश्माला समजावत म्हणतात, अगं रेश्मा, अगं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही दोघांनी एकत्र विचार करा. रेश्मा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, परंतु तुम्ही सर्वजण मलाच का समजवत आहात, रिषभला तर कोणी काहीच बोलत नाही. तर रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा अगं शेवटी बाईलाच तडजोड करावी लागते, बाईलाच ॲडजस्ट करावं लागतं, आणि म्हणूनच आम्ही तुलाच समजावत आहोत. परंतु रेश्मा तिच्या निर्णयावर ठाम असते, त्यामुळे ती कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तेवढ्यातच तिथे पिंकी येते आणि पिंकी म्हणते, अरे अरे काय चाललं आहे असं म्हणत ती रुक्मिणी काकूला म्हणते, साईटला व्हा. तर रुक्मिणी काकू रागानेच पिंकीजवळ पाहतात. तर पिंकी म्हणते, राहिलं असं म्हणत पिंकी ही रुक्मिणी काकूंच्या बाजूलाच बसते आणि रुक्मिणी काकूंना विचारते, काय चाललंय तुमचं? अहो तुमच्या पक्षाच्या महिला सबलीकरणाच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा राजकीय विभागात नेहमीच चालू असते, आणि तुम्ही स्वतः काय सांगत आहात तुमच्या सुनेला? अहो नवरा बायकोचं नातं असतं ते कसं असायला हवं? तर रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात, आता काल लग्न झालेली मुलगी मला समजवणार का नवरा बायकोचं नातं कसं असायला हवं? तर पिंकी ही रुक्मिणी काकूंना म्हणते, आता प्रत्येक माणूस अनुभवातूनच शहाणं होतं असं नाही ना. संसाराला रथ समजून जर पाहिलं तर नवरा बायको त्या रथाची चाकं असतात. आता एक चाक कधी डगमगलं तर सगळा भार दुसऱ्या चाकावरच येतो. मग आपण भार आलेल्या चाकालाच नीट चाल अशी अक्कल शिकवायची नसते, तर उलट जे चाक डगमगलं आहे ते दुरुस्त करून जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो. परंतु तुम्ही तर सगळं काही विरुद्धच करत आहात. रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात, हा माझ्या घरचा प्रश्न आहे, त्यामुळे तू मध्ये पडू नकोस. तर पिंकी ही रुक्मिणी काकूंना म्हणते, हो परंतु तुम्हीच तर मला मध्ये पडायची वेळ आणली, नाहीतर मला तर काही मध्ये पडायचं नव्हतं. रुक्मिणी काकू म्हणतात, परंतु तुला मी अगोदरच सांगत आहे, तू यामध्ये पडू नकोस. पिंकी ही रुक्मिणी काकूंना विचारते, आता मला सांगा, या दोघांचं नातं वाचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तर रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात, आता ते मी तुला का सांगू? तर पिंकी म्हणते, राहिलं. तर त्यानंतर पिंकी ही रेश्माला म्हणते, रेश्मा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुझ्या आयुष्याचा निर्णय आहे, त्यामुळे तो निर्णय तू स्वतः घे. कोणाच्या सांगण्यावरून निर्णय बदलू नकोस किंवा कोणाच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नकोस. तुझ्या आयुष्याचा निर्णय तूच घे. आता पिंकीने रेश्माला समजावलेलं असतं. तेवढ्यातच तिथे शकुंतला देवी येतात आणि शकुंतला देवी पिंकीला म्हणतात, सुप्रभात पिंकी मॅडम, सुप्रभात. पिंकी म्हणते, शकुंतला देवी तुम्ही? नमस्कार असं म्हणत ती शकुंतला देवींजवळ जाते आणि शकुंतला देवीनं म्हणते, काय मग तुम्ही सकाळी सकाळी इथे येणं केलं? तर शकुंतला देवी पिंकीला म्हणतात की आमच्या पार्टीच्या काही सदस्यांना समजलं आहे की तुम्ही इथे आला आहात, त्यामुळे त्यांनी तर हट्टच धरला आहे की तुम्हाला भेटायचं आहे, आणि म्हणूनच मी विचारायला आले होते की तुम्ही आमच्या पार्टी ऑफिसमध्ये येता का? तर पिंकी ही शकुंतला देवींना म्हणते, पार्टी ऑफिसमध्ये कशाला? तुम्ही इथेच बोलवा की त्यांना. तर शकुंतला देवी विचारतात, इथे? तर पिंकी म्हणते की हो, हे तर आपलंच घर आहे, तुम्ही बोलवा, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर शकुंतला देवी म्हणतात, ठीक आहे चालेल, मी आता मीटिंगलाच जात आहे, मी तुमचा निरोप त्यांना देते, त्यानंतर सर्वजण तुम्हाला भेटण्यासाठी इथेच येतील. तर पिंकी म्हणते, ठीक आहे. पिंकी ही शकुंतला देवींना ठीक आहे असं म्हणते, नमस्कार करते आणि त्यानंतर तिथून निघून जाते. आता शकुंतला देवीसुद्धा मीटिंगला चाललेल्या असतात. तर तेवढ्यातच रुक्मिणी काकू म्हणतात, थांब शकुंतला. तर शकुंतला देवी विचारतात, काय झालं रुक्मिणी? तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, काय चाललंय तुझं, काय प्रकार आहे? हे माझं घर आहे, पक्षाचं ऑफिस नाही. आणि काय ग, त्या मुलीची हाजी आजी काय करत असतेस तू? तर शकुंतला देवी रुक्मिणी काकूंना म्हणतात, अगं पिंकी मॅडम आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत आणि पक्षश्रेष्ठी त्यांना मुलीप्रमाणे मानतात, त्यामुळे आम्हाला त्यांची हाजी आजी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर रुक्मिणी काकू शकुंतला देवींना म्हणतात, स्वतःच्या स्वार्थासाठी असं वागणं योग्य नाही शकुंतला. शकुंतला देवी रुक्मिणी काकूंना म्हणतात, कसं आहे ना, राजकारणात मित्रापेक्षा शत्रूला जास्त जवळचं मानतात, आणि पिंकी मॅडम आमच्या पक्षाच्या प्रतिष्ठित नेत्या आहेत, पक्षाला त्यांच्याजवळ खूप अपेक्षा आहेत आणि आम्हालासुद्धा. मग आम्हाला आमचा स्वार्थ बघायला हवाच ना, आणि म्हणूनच आम्ही हे सगळं काही करत आहोत. बरं, आमच्या पक्षाच्या खूप महत्त्वाचे सदस्य तुमच्या घरी येणार आहेत, आता त्यांच्या स्वागताची तयारी नीट झालीच पाहिजे आणि ती नीट करा बरं का, येते मी असं म्हणत
शकुंतला देवी तिथून निघून जातात, परंतु रुक्मिणी काकूंना शकुंतला देवींचा खूप राग आलेला असतो. रुक्मिणी काकू मनाशीच म्हणू लागतात की ती स्वार्थी बाई आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकते. रुक्मिणी काकू रागाने शकुंतला देवींजवळ पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पिंकी ही आवरण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेली असते, परंतु पिंकीला रूममध्ये आल्यानंतर वेगळाच वास येत असतो. पिंकी मनाशीच म्हणू लागते की इथे तर वेगळाच वास येत आहे, म्हणजे या रूममध्ये कोणीतरी नक्कीच आलं होतं. परंतु जाऊ दे, मला आता आवरायला पाहिजे, कुठल्याही क्षणी पक्षाची माणसं इथे येतील, असं म्हणत पिंकी ही आवरण्यासाठी बाथरूममध्ये निघून जाते. आता पिंकी ही बाथरूममध्ये निघून गेल्यानंतर मधू लगेचच पिंकीच्या कपाटातून बाहेर पडते, कारण मधू ही पिंकीच्या कपाटातच लपलेली असते. आता पिंकी बाथरूममध्ये गेल्यानंतर मधू ही हळूवार पावलांनी बाथरूमच्या बाहेरच उभी असते, कारण ती खूप खुश असते. आता पिंकीला शॉक लागण्यासाठी मधूने अगोदरच तयारी करून ठेवलेली असते. तिने तिच्या गरम पाण्यामध्ये करंट चालू करून ठेवलेला असतो. आता पिंकीला शॉक लागेल याचीच वाट मधू बाहेर उभी राहून पाहत असते आणि ती खूप खुश असते आणि मनाशीच म्हणू लागते, पिंकी, सव्वा शेर कोणाला म्हणतात हे तुला आत्ता कळेल. मला जो त्रास तू दिलायस ना त्याचा बदला मी एका फटक्यात घेणार आहे, एका फटक्यात नाही तर एका झटक्यात घेणार आहे. असा विचार करत ती बाहेर थांबते, परंतु पिंकी बाहेर येते याची तिला जाणीव लागते, म्हणून ती पुन्हा एकदा कपाटात जाऊन लपते. तर पिंकी म्हणू लागते की मला राहून राहून असं का वाटत आहे की इथे कोणीतरी नक्कीच आलं असावं किंवा इथे कोणीतरी येऊन गेलं असावं, परंतु राहू दे, जाऊ देत ना, आता मी आवरते, असं म्हणत पिंकी पुन्हा एकदा बाथरूममध्ये निघून जाते. तर पुन्हा एकदा मधू ही तिच्या बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर उभी राहते आणि आवाज येतो का वाट पाहत असते, परंतु आवाज येत नाही, म्हणून मधू ही आतमध्ये जाणार तेवढ्यातच पिंकी तयार होऊन बाहेर येते. आता पिंकीला अचानक समोर पाहून मधूचे मात्र 12च वाजलेले असतात. मधूने धक्क्यानेच पिंकीकडे पाहू लागते आणि मनाशीच म्हणते, हे काय, हिला शॉक कसा नाही बसला, हिला शॉक बसावं यासाठी मी तर एवढी तयारी करून ठेवली होती, परंतु हिला तर शॉक बसलाच नाही आहे. आता पिंकीला नीट पाहून मधूला तर धक्काच बसलेला असतो, खऱ्या अर्थाने मधूला शॉक बसलेला असतो. आता मधू चेक करण्यासाठी बाथरूममध्ये जाते आणि ती घाई गडबडीत नळ चालू करते, परंतु पिंकीला शॉक न लागता तो शॉक मधूलाच लागतो आणि मधूच तिथे कोसळते. आता पिंकी मात्र खूप खुश होते आणि म्हणते जशाच तसं. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि मधूला म्हणतो, मधू अगं काय झालं आहे, असं म्हणत मधूला सावरतो आणि रूममध्ये घेऊन जातो. तर दुसरीकडे सर्वजण मधूची खूप काळजी घेत असतात आणि तिथे पिंकीही असते. तर पिंकी ही मधूकडे पाहत म्हणते, कधी कधी आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणत असतो, परंतु त्या खड्ड्यात आपण स्वतःच पडत असतो. आता पिंकीने असं म्हटल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो. तर पिंकीला राघव विचारतो, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. तर पिंकी ही राघवला म्हणते, आता तुम्ही हिलाच विचारा मला काय म्हणायचं आहे. मधू मात्र घाबरून गेलेली असते. तर पिंकी ही राघवला म्हणते, ठाणेदार, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मी तुमच्या घरामध्ये सेफ नाही, इथली माणसं माझ्यावर नजर ठेवून आहेत आणि आता तर माझ्या जीवावर उठली आहेत. तर रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात, थांबव तुझी नौटंकी आणि कोण उठला आहे तुझ्या जीवावर ते नीट सांग. तर पिंकी ही रुक्मिणी काकूंना म्हणते, विचारा तिला बाथरूममध्ये हिला शॉक कसा बसला आहे. तेव्हा मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर पिंकी ही रुक्मिणी काकूंना म्हणते की मधू म्हणताना मग हिनेच तर माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये बादलीमध्ये करंट सोडला होता आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तर मधू ही पिंकीला म्हणते की खोटं बोलू नकोस, मी असं काही केलं नाही. तर पिंकी म्हणते, हो का, तू असं काहीच केलं नाही, मग आता मला सांग, तू हे सगळं काही केलं नाहीस याचा तुझ्याजवळ काय पुरावा आहे. तेव्हा मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर राघव म्हणू लागतो, प्लीज तिच्यावर कोणतेही आरोप करू नका, तुमच्याजवळ पुरावा असल्याशिवाय माझ्या घरच्यांवर कुठलेही आरोप केलेले मी सहन करणार नाही. तर पिंकी ही राघवला म्हणते, हो का, परंतु ही कांड करत असताना मी स्वतःहून पाहिलं आहे आणि तुम्ही म्हणत आहात की हिने काहीच केलं नाही आहे का. तर रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात, परंतु तू जर म्हणत आहेस मग मला सांग, शॉक हिला का बसला आहे. तर पिंकी रुक्मिणी काकूंना म्हणते, हे तुम्हीच तिला विचारा ना, कारण हे तिनेच केलं आहे, मग तो डाव तिच्यावरच कसा उलटला. पिंकी ही रुक्मिणी काकूंना म्हणते, मी तेव्हाच ठरवलं होतं की हिचा डाव तिच्यावरच उलटवायचा आणि म्हणूनच तिला शॉक लागला. तर आता हे पिंकीचं बोलणं ऐकून राघव मधूला विचारतो, मधू हे सगळं काही खरं आहे का. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव आता खरं खोटं करायची ही वेळ नाही आहे, आता मला लगेच मधूला डॉक्टरजवळ घेऊन जायला हवं. तर पिंकी म्हणते, कशाला, एवढासा तर शॉक लागला आहे आणि साधा शॉक लागला आहे आणि ही ड्रामा करत आहे. आता मला सांगा, माझे गेस्ट येणार आहेत, त्यांचा स्वयंपाक कोण बनवणार. तेव्हा मात्र ऋतुजा इकडे तिकडे पाहू लागते. तर पिंकी ही ऋतुजाला विचारते, काय झालं, वरती काय तारे वगैरे मोजत आहेस का, आता स्वयंपाक कोण बनवणार. तर ऋतुजा म्हणते, कोण बनवणार आहे. तर पिंकी म्हणते, कोण बनवणार म्हणजे आता हा स्वयंपाक तुम्हालाच बनवायचा आहे, कारण तिला तर शॉक लागला आहे आणि ती तर ड्रामा करत आहे, त्यामुळे आताच तुम्हाला सगळा काही स्वयंपाक बनवावा लागणार. आता हे ऐकल्यानंतर ऋतुजाला तर धक्काच बसतो. रेश्मा तर शांतच होते. तर ऋतुजाला आणि रेश्माला पिंकी म्हणते, चला चला, आता तुम्ही लगेच जाऊन कामाला लागायचं आहे, आता मला कुठलीही कारणं नको आहेत, असं म्हणत
म्हणत त्या दोघांनाही स्वयंपाक करायला पाठवून देते आणि त्यानंतर ती मधूजवळ रागाने पाहू लागते. आता मधू मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता पिंकीने मात्र मधूचा चांगलाच काटा काढलेला असतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पिंकी ही राघवला म्हणते की मी आता सिद्ध केलं आहे की तुमच्या घरात मला धोका आहे, त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन देणं ही फक्त तुमची जबाबदारी आहे आणि ते पोलीस प्रोटेक्शन तुम्हाला तर द्यावंच लागणार आहे. तर राघव म्हणतो मला जमणार नाही, कारण मी फक्त माझ्या सिनियरच्या ऑर्डरच घेतो. तर पिंकी म्हणते हो का, मग आता तुम्हाला लगेच सिनियरची ऑर्डर येईलच, परंतु तुमची ड्युटी सुरू होते आत्ता. आता पिंकीने राघवला चांगलंच कामाला लावलेलं असतं. आता पिंकी या सगळ्यांना कशाप्रकारे धडा शिकवणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.